आणि आता बातम्या सविस्तर। विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मिशन मॅक्झिमम विदर्भ आखलेला आहे। भास्कर जाधव यांच्यावरती या सगळ्याची जबाबदारी देण्यात येणार आहे। काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा मिळाल्या पाहिजेत यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत। तर विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मिशन मॅक्झिमम विदर्भ आता आखलेला आहे आणि या सगळ्याची जबाबदारी भास्कर जाधव यांच्यावरती देण्यात येणार आहे। दरम्यान या संदर्भामध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याशी चर्चा केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष त्यांचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, अधिकाधिक जागा विधानसभेला मिळाव्यात यासाठी आग्रही झालेले आहेत। आपल्या सोबत भास्कर जाधव शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत। काल तुम्ही पूर्व विदर्भात मेळावा आढावा घेतला, तर त्यामध्ये आता मिशन विदर्भ मॅक्झिमम विदर्भ अशा प्रकारे एक मिशन राबवलं जाणार आहे। अधिकाधिक जागा विदर्भाला मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं सांगितलं आहे। काय नेमकी रणनीती असणार आहे खास करून विदर्भामध्ये, कारण तुम्ही संपर्क प्रमुख आहात? असं आहे की आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ह्या 100 दिवसापेक्षा सुद्धा कमी दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जर आम्हाला या सर्व निवडणुकांना सामोरं जायचं असेल तर आम्हाला काही गोष्टींचा होमवर्क केला पाहिजे आणि हा होमवर्क करून आम्ही आमच्या पक्षप्रमुखांसमोर ठेवला पाहिजे। त्यात अधिकाधिक जागा विदर्भातल्या मॅक्झिमम विदर्भ असं एक मिशन राबवलं जात आहे असं सांगितलं जात आहे। असं आहे की शिवसेना आणि भाजपाची युती तुटलेली आहे, त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझ्याकडे जो पूर्व विदर्भ आहे किंवा संपूर्ण विदर्भामध्ये खूप मोठी संधी आता उपलब्ध झालेली आहे। आता पूर्व विदर्भापुरेसं बोलायचं झालं तर एकूण 28 आमदारकीच्या जागा आहेत आणि त्या 28 आमदारकीच्या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि शिवसेना भाजपाचे 2019 साली आमची युतीच होती, त्यामुळे ते 14 आमदार निवडून आलेले आहेत। भाजप आमच्यापासून दूर गेली, काही लोक आमचे शिंदे गटाबरोबर गेले, त्यामुळे तिथं आम्हाला कमीत कमी 14 जागांवर निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। 28 पैकी 14 जागांवर संधी आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून त्या 14 जागांचा आढावा घेणं, त्या 14 जागांवर संभाव्य उमेदवार कोण कोण असतील त्याची चाचपणी करणं आणि ते निवडून येतील का की केवळ जागा आपण लढवणार आहोत याचा सुद्धा अभ्यास करणं। तुमचं म्हणणं आहे काँग्रेसची ताकद शिवसेनेची ताकद विदर्भात पुन्हा एकदा दिसेल असं तुमचं म्हणणं आहे? 2019 मध्ये एक नंबरचा पक्ष शिवसेनाच होता, उद्धव बाळासाहेब ठाकरेच होता महाविकास आघाडीमध्ये, याचं मी तुम्हाला स्मरण करून देतो। कॅमेरामॅन अनिल संगरेचा मी वेदांत ने, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।